ओम. डॉक्टर सी ग देसाई यांनी लिहिलेल्या मराठी अविबद्ध मुद्गल पुराणातील खंड 9 योगचरितम अध्याय 2 अयोगचरित कथनम याचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल म्हणती दक्षा सांप्रत निवृत्त रूपधर गणेशांचे चरित ब्रह्मभूतप्रद ऐकविनत चित्त एकाग्र करून या. स्वानंद सकलांचा आधार नाना ब्रह्मात करी विहार. जगात योग भावे संयोग कर तदात्मक सर्वत्र. तो स्वानंद नानामय युक्त नाना भाव परायण पुनित. भाव अभावादी विहीन शोभत नित्यची यात न संशय. अनंत कल्पकाले संतोष प्राप्त प्राज्ञ निवृत्ती वांछित. मायाहीन कारणे भजत जगत ब्रह्मांस तो गणेशासी. संयोग भावना शास्तव पूजित एकाक्षर विधानाने भक्तियुक्त. मंत्र जपून विभूस ध्यात स्वहृदयात गजाननासी. दक्ष विचारी मुद्गलाप्रत स्वसंवेद्यात्मक मंत्रज्ञात. एकाक्षर जो महत्वयुक्त अयोग गणनाथास प्रिय कसा. मुद्गल सांगती तयाप्रत शब्द शब्दार्थ संयुक्त. मंत्र गणपतीचा ख्यात स्वसंवेद्यात्मक संमत सर्वशास्त्री. नाम एकदेश मात्रे असत तोच अयोगवाचक जगात. तेथ शब्द शब्दार्थ नसत तैसाची त्यांचा योगाधिकही. वर्षशत जाता गणनायक प्रसन्न आला स्वानंदास देण्या वरदान. निजभक्त सुखप्रद महान त्यास पाहून आल्हादित. स्वानंद प्रणाम करून पूजित गजाननास भक्ती संयुत. दक्ष विचारी संशय मुद्गलाप्रत देह गजाननाचा सगुण. मस्तक त्याचे निर्गुण पर त्यांचा अभेद होता थोर. गजानन मूर्ती शोभे उदार निजात्मक हे ज्ञान असे. अयोगात ना सगुण निर्गुण त्यांचा संयोग अशक्य जाण. तरी अयोगात वाचक गजानन हा संशय दूर करावा. मृदुल म्हणती दक्षास मुद्गल म्हणती तयास. सिद्धी देहमयी माया त्याची सुरस. नाना भ्रम त्यागुण एकरस. मौन झाली शरीरी नाना ज्ञान प्रभाव सोडून. बुद्धी शिर गणेशाचे शोभन. भ्रांतिधारक भाव होऊन तल्लीनती जाहली. त्यांच्या योगे स्वसंवेद्य ब्रह्म संयोग कारकहृद्य. गजानन आकृतीत आद्य लीन भावे ते अनंतासी. लीन भावे ते शोभे. सिद्धिबुद्धी विहीन हा अयोगवाचक होऊन गजवक्त्रादी चिन्ह गणेशाचे ख्यात होई. शब्द शब्दार्थ संयोगे गजानन या तिघांहून भिन्न. अयोगात सैव शोभन उभय माया वर्जित सदा. आता ऐक चरित्र प्रकृत शांतिदायक हे पुनित. स्वसंवेद्य स्तवन करीत गणेशाचे हर्षभरे. सर्व स्वानंद स्तुतिगात अजपुराण पर अव्यय असत. निवृत्ती मात्र समाधी स्थित अयोगरूप आद्य गणनाथ. निर्मायिकास अप्रमेयास वंदन करीतो मी भक्तिभावे नमन. जो
नसे स्वेदजन अंडजवा उद्भिजनसे ना स्थावर जंगम अनादि मध्यांतरूप मनोरम अमोघ रूपा करितो नमन निर्मायका अप्रमेयासी न भूस्वरूप न जल न प्रकाश न वायुरूप उज्ज्वल न आकाश न राजस तामसमल निर्मायिका नमन अप्रमेयासी न जागृत न स्वप्नगत न देव न सुषुप्तीत रत न तुरीय संस्थम न बिंदुस्थित नमन त्या निर्मायक अप्रमेयासी न सोहम न बोध न विबोध न मोहयुक्त न मोह विशुद्ध न निर्गुण न निर्गुण न सगुण प्रबोध नमन निर्मायक अप्रमेयासी न कर्मरूप न ज्ञानरूप न सम न अधीनतम न स्वरूप न स्वात्मग सर्व विकार रहित रूप नम न निर्मायक प्रमेयासी न असत स्वरूप न सत्वस्वरूप न समान रूप न नेति रूप विविधांत निजात्मरूप नमन निर्मायका अप्रमेयासी न अनंत रूप न एकरूप न सम न तुर्य न पंचम एक सदा गणेशाकृती रूप धारक नमन निर्मादिक अप्रमेयासी न आगत न गत गणेश अयोगरूप ख्यात सदा निवृत्तिमय आसमंतात नम्र निर्मायक अप्रमेयासी वाणीने वर्णन करण्या अशक्य अयोग मनन अशक्य अयोग भावे मनन अशक्य कैसे त्याचे वर्णन करू मी सामायिक नमन निर्मायक अप्रमेयासी न सिद्धियुक्त न बुद्धियुक्त न मायिक ब्रह्ममय गजवक्त्र अनंत पार परेश वर्तत नयन निर्मायक अप्रमेयासी त्रिनेत्रधरासी गजमुखासी चतुर्भुजधरासी एकरदासी महोदरासी वाहनहीन गासी नमन निर्मायक अप्रमेय त्या जो न योगनिष्ठ न विहारयुक्त निजात्मनाम नगरीत स्थित निज समुद्री न विहार करीत नमन निर्मायक अप्रमेयाच त्या न भक्तिप्रिय तथापि योगे निवृत्तिपद अभय अपार मायामय पाशहार अप्रमेया पायाहार अप्रमेय नमन निर्मायक अप्रमेयासी अहम विकारे विमोहित म्हणून गणेशाधिपते भ्रांत भटकत जगात नानाविध मी हृदयात नमन निर्मायक अप्रमेयासी समाधिरूप मी अचिंत्य भाव सर्वात्मक सर्व विवर्जित सदैव भ्रमण करीतो निवृत्तिदात्या रक्ष सर्वथैव नमन निर्मायका अप्रमेयासी सुसिद्धिबुद्धी प्रदमोहयुक्त नानाविध आत्मरूप विभागगत चतुर्विध पदार्थात भ्रांतीने भ्रमत नमन निर्मायका प्रमेयासी शोभन खेलयुक्त मी असत सुखेतर योगाने तदात्म पावत शांतिद सौख्य अणुही न जाणत नमन निर्मायका अप्रमेयासी अनंत भावे विमोहित
मज रक्ष तुझे चरण प्रिय मज परत, निवृत्ती देई परार्थभूत, नमन निर्मायक अप्रमेयासी, गणेशासी निवृत्तीधारकासी, परेशासी सुखसागर निवासिसी, हेरंबासी महोदरासी, ब्रह्मापतीसी सुशांतीसी नमन, अयोग रूप गणनायक, प्रवेशहीनत्वे कैसे शोधू साशंक, ढुंडे दयापार सवितो तारक, विघ्नपते नमो नमः, मुद्गल वृत्तांत तो नमन करी, श्री मुद्गल वृत्तांत सांगत, ऐसे स्तवन स्वानंद नमित, गणेशानासी हर्षयुक्त, भक्तियुक्त तो नमन करी, श्री गणेश तयास म्हणत, वरमाग महाभागा सांप्रत, देईन सारे हृदय वांछित, मायामयिक मोहे दुःख तुझसी, तू रचिलेले हे स्तोत्र सर्व शांतीप्रद, माया संभव दुःख नाशकर सुखद, वाचका श्रोत्यांस सर्वद, जे जे इच्छिते ते मिळे, असाध्य ही साध्य होत, मर्त्यास श्रवणे निजप्रद वर्तत, ऐसे ऐकून गणेश वचन उदात्त, स्वस्वरूप म्हणे तयासी, प्रथम करून वंदन, नंतर करपूट जोडून, स्वसर्ग स्वानंद बोले वचन, विघ्नेशा जरी तू संतुष्ट, तरी निजवृत्तीय सुख देई, अन्य सुखाची इच्छा न ठेवी, भांतीप्रद माया निवारीही, हाच वर मी मागतसे, तथास्तु ऐसे बोलिन, गणेश पावले अंतर्धान, स्वानंद स्वस्थानासी, खिन्न मन तेथेच बसून राहिला, अयोगनाथा त्या स्मरत, ब्रह्म मुख्य विश्वे लय पावत, त्या समयी स्वानंदात, निजानंद स्वयं नष्टतै, मायाहीन प्रभावे, अयोगस्थ मोदेति तेथ शोभत, संयोग मायेने हीन असत, काही न त्यास दिसेतै, आपुला आत्मा वा अपर, मुख अयोग गणनायक थोर, काहीच न दिसे, तयास सत्वर सर्व बंध विनिर्मुक्त झाला, स्वस्वरूप तो होत, हे सर्व तुझ कथिले सांप्रत, अयोगाचे थोर चरित, अयोगात काहीच रे, तू मी हे ब्रह्म शाश्वत, न गणेश स्वसंवेद्य असत, त्या योगे निवृत्ती लाभत, ऐसा प्रभाव अयोगाचा, जो हे अयोगचरित वाचिल अथवा भक्तीने ऐकेल, तो प्रथम ऐहिक भोग भोगील, अंती निवृत्ती लाभेल. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते अयोगचरितकथनं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय दूसरा संपूर्ण.